बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी जरांगेंसंदर्भातली आहे। मनोज जरांगेंनी पुन्हा सलाईन काढून फेकलंय। जरांगे पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत आणि अशातच त्यांना लावण्यात आलेलं सलाईन काढून फेकलंय। जरांगे सरकारवरती चांगलेच संतापले। उपचार करून घ्यायला जरांगेंनी पुन्हा नकार दिलाय। सलाईन लावायचं असेल तर सरकारला धारेवर धरा असंही त्यांनी म्हटलंय। तसंच मी मेलो तर सरकारच्या दारात माझा मृतदेह टाका अशी उद्विग्नता त्यांनी यावेळी व्यक्त केली। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा अन्यथा तुमचा सुपडा साफ करू असा इशाराही जरांगेंनी सरकारला दिला। जरांगेंच्या उपोषणाच्या 5व्या दिवशी त्यांची प्रकृती चांगलीच खालावली। त्यांच्या नाकातनं रक्तस्रावही होत होता। सकाळपासून ग्रामस्थ डॉक्टरांनी विनंती करूनही जरांगे उपचार करून घेत नव्हते। अखेर नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या शिष्टाईला यश आलं होतं। त्यांनी केलेल्या विनंतीनंतर जरांगे उपचार करून घ्यायला तयार झाले आणि त्यांना सलाईन लावण्यात आलं होतं। मात्र सलाईनच्या 2 बाटल्या चढवल्यानंतर जरांगेंनी सलाईन काढून टाकली। अठरा किंवा 19 तारखेला आपण मुंबईला जाऊ। मी जर गेलो मला तसंच त्यांचं दारात घेऊन आलं। मला गाडी टाका एकदम कोणी जास्त तुम्ही येऊ नका मुंबईला, तुम्हाला अडचणीत आणते मी एकटा जातो, मला गाडी टाकून मुंबईत काढून द्या।